हाय स्टुडंट्स, वेलकम. आपण या सेशनमध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन याचं ॲक्च्युअल मेकॅनिझम काय आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होतात कशा, त्यांचे व्हेरियस टाइप्स कुठले आहेत, आपण अल्काइल हॅलाइडचं कन्व्हर्जन बऱ्याचशा कंपाऊंड्समध्ये केलं होतं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्सनं. आपण यांना सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन्स म्हणूया. शॉर्टली रिप्रेझेंट केल्या जातात या SN कशानं SN. आता या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपणाला ॲक्च्युली त्या होतात कशा, त्याचं मेकॅनिझम काय आहे ते आपण स्टडी करूया. मित्रांनो, कुठलीही रिॲक्शन होत असताना ती प्रोसीड होत असताना ती एका स्टेपमध्ये होईल असं काय नाहीये. आपण स्टडी करतो एका स्टेपमध्ये, बरोबर आहे, किंवा वन ऑर मोर स्टेप्समध्ये, पण ती रिॲक्शन फॉरवर्ड होत असताना वन ऑर मोर स्टेपमध्ये फॉरवर्ड होऊ शकते. म्हणून आपलं प्रत्येक रिॲक्शन स्टडी करत असताना त्याचं ॲक्च्युअली मेकॅनिझम काय आहे ते स्टडी करावं लागतं. हां, आणि ते मेकॅनिझम मे बी 1 स्टेप असेल, 2 स्टेप असेल, 3 स्टेप असेल किंवा मोर दॅन 3 स्टेप असेल असू शकतं. ठीक आहे. आता आपण ह्या लेक्चरला ते स्टडी करायचंय. तर आता ह्याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण काय स्टडी केल्या होत्या. इन दिस अल्काइल हॅलाइड्स दिस हॅलोजन ॲटम कॅरीज पार्शियली निगेटिव्ह चार्ज अँड दिस आर बिकम्स पॉझिटिव्ह चार्ज. दिस कार्बन पॉझिटिव्ह सेंटर आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की हा न्यूक्लियोफाईल हा काय झाला, याच्याकडे अट्रॅक्ट झाला. हा न्यूक्लियोफाईल अट्रॅक्ट होत असताना हा जो बॉन्ड आहे तो R आणि X मधला हा कोव्हलंट सिग्मा सिंगल बॉन्ड आहे. कुठला आहे हा? सिग्मा सिंगल कोव्हलंट बॉन्ड आहे. कसा बनला? या आरचा एक इलेक्ट्रॉन आहे, एक्सचा एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. पण हा एक्स ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस हा इलेक्ट्रॉनची पेअर पूर्णपणे स्वतःकडे घेतो. म्हणजे हा बॉन्ड बनलाय दोघांपासून, पण हा एक्स बाहेर पडत असताना त्याने काय केलं, त्याचा तर इलेक्ट्रॉन घेतलाच, पण त्या आरचा पण इलेक्ट्रॉन घेतला. याचा अर्थ हे आपण काय म्हणू याला, हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आहे. काय आहे? हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन आहे. एक्स हा लिव्ह होतोय, त्याच्यातून बाहेर पडतोय बाय टेकिंग दिस पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन एक्स. याला आपण म्हणूया लिव्हिंग ग्रुप. काय म्हणू आपण? लिव्हिंग ग्रुप. आर हा सबस्ट्रेट आहे, त्याला अटॅच असणारा एक्स हा न्यूक्लियोफाईलच आहे, पण हा बाहेर पडतोय. बाहेर पडत असताना काय केलं त्यानं, ती इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे घेतली. मीन्स दे लिव्हिंग ग्रुप अँड बॉन्ड ब्रेकिंग इज हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन. हा जो हलाइड आहे तो काय झाला, लिव्हिंग ग्रुप झाला. काय झाला? लिव्हिंग ग्रुप. आता हा लिव्ह झाल्यानंतर हा न्यूक्लियोफाईल याच्यावरती अटॅक करतो. का अटॅक करतो? का तर हा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तयार होणारा जो काही कंपाऊंड असणार रिस्पेक्टिव्ह विथ अल्काइल ग्रुप अँड न्यूक्लियोफाईल. आता 2 स्टेप झाल्या. कुठल्या कुठल्या कंडिशन झाल्या? एक तर हा एक्स बाहेर पडला, म्हणजे आपण सांगूया आर एक्स मधला बॉन्ड ब्रेक झाला आणि आर हा नवीन न्यूक्लियोफाईल यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला. दिस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग प्रोसेस. आता ही प्रोसेस बघत असताना ह्या 2 टाईपचे जनरल रिॲक्शन्स असतात. एक टाईप असतो SN1 रिॲक्शन आणि दुसरा असतो SN2 रिॲक्शन. कुठल्या कुठल्या सांगितल्या मी? एक असतो SN1, दुसरा असतो SN2. मी सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर रिॲक्शन आणि सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स आपल्याला सुरुवातीला स्टडी करायची आहे. ती म्हणजे SN2 रिॲक्शन. कुठली स्टडी करायची आहे? SN2 रिॲक्शन. आपण बेस्ट एक्झाम्पल घेऊया अल्कोहोलचं आणि अल्काइल हॅलाइडचं. आपण काय केलं होतं, समजा मी ते कंपाऊंड घेतला CH3X किंवा मी इथं घेतला Br. कुठले हा? मिथाइल ब्रोमाइड आहे. याच्यावरती ऍक्शन केली मी NaOH ॲक्वियस, KOH पण चालतो, विथ हिटिंग. काय होतं, हा Br सबस्टिट्यूट होतो कशानं? OH न, आणि फॉर्म होतं CH3OH प्लस फॉर्म झाली या ठिकाणी NaBr. ऍक्च्युली आपण न्यूक्लियोफाईल वापरला कुठला? इथला OH आहे. समजा हीच मी आयनिक रिॲक्शन्स मध्ये रिप्रेझेंट केली या पद्धतीनं CH3Br प्लस OH मायनस हिटिंग फॉर्म होणार आहे CH3OH
प्लस Br मायनस. या ठिकाणी Br वरती पण निगेटिव्ह चार्ज आहे, OH वरती पण निगेटिव्ह चार्ज आहे. दिस OH सबस्टिट्यूट दिस Br मीन्स Br लीव्ह फ्रॉम CH3. सबस्ट्रेट्स पासून तो लीव्ह झाला. काय फॉर्म झालं? Br मायनस आणि तयार झाला अल्कोहोल. आता ही जी रिॲक्शन दिसताना आपल्याला सिंगल स्टेप मध्ये आहे, बरोबर आहे. मग आपल्याला याचा स्टडी करावा लागतो. म्हणजे याचा केमिकल कायनेटिक स्टडी आपण केला. आता कायनेटिक स्टडी हा सेपरेट करावा लागतो, तेव्हा आपण काही डायरेक्टली करू शकत नाही, ते लॅबोरेटरी वर्क आहे. हा कायनेटिक स्टडी केला तर असं लक्षामध्ये आलं सायंटिस्ट लोकांना, की काय लक्षामध्ये आलं की हा मिथाइल ब्रोमाइड ज्यावेळेस OH मायनस म्हणजेच NaOH बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस हे दोन्ही पण मॉलिक्युल्स रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये असतात. आता काय प्रकार आहे रेट डिटर्मिनिंग स्टेप? आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन माहिती पाहिजे. आता रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे नेमकं काय? की कोणतीही रिॲक्शन प्रोसीड होत असताना, कोणती रिॲक्शन प्रोसीड होत असताना एका ठराविक ह्याला प्रोसीड होते. समजा एखादी रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी मी सांगितले की 20 मिनिट लागले, म्हणजे इथून रिॲक्शन सुरुवात झाली आणि ती प्रोडक्ट पर्यंत स्टॉप झाली. हा रिॲक्टंट पासून प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होण्याचा जो टाइम आहे त्याला म्हणतात रेट ऑफ रिॲक्शन. त्याला काय म्हणतात? रेट ऑफ रिॲक्शन मीन्स कन्वर्जन ऑफ रिॲक्टंट इनटू होल प्रोडक्ट्स. त्याला आपण काय म्हणूया? रेट ऑफ रिॲक्शन. आता हा जो रेट आहे तो सुरुवातीला ज्या स्पीडनं रिॲक्शन होते तो स्पीड प्रोडक्ट कन्वर्ट होईपर्यंत असेल असं नाहीये. एक साधं एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला अंडरस्टँड व्हायला पाहिजे, महत्वाचं आहे. आपण बाईक चालवतो, आपण किक मारली, फर्स्ट गिअर टाकला, काय करणार आपण? एका ठराविक स्पीडनं पहिल्यांदा 10 असेल, 20 असेल, 30 असेल पर किलोमीटर, सॉरी पर हवर किलोमीटर, तो स्पीड आपण पुढं कंटिन्यू केला. आपण स्पीड गेला 70, 80, 90, 100ला गेला तुमचा स्पीड. एवढ्या स्पीडने नाही गाडी चालवायची, 100ला गेल. पुढे एका स्पीड ब्रेकर आलं, आपण काय करणार? ब्रेक मारणार, स्पीड आपला कमी होणार. आपल्याला पोहोचायचंय एक 50 किलोमीटर वरती. किती किलोमीटर वरती? 50 किलोमीटर वरती. आपण निघालो. सुरुवातीला निघताना जो स्पीड होता तो 100 वरती गेला. पुन्हा स्पीड ब्रेकरला आपण स्पीड कमी केला. ओके, पुढे काय अंतरावरती गेल्यानंतर तुम्हाला टोल प्लाझा भेटला. त्या टोल प्लाझामध्ये तुमचा स्पीड 0 झाला. परत आपण तुम्ही आणखीन पुन्हा प्रोसीड झाला. याचा अर्थ तुम्हाला सुरुवातीपासून ज्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे तिथं जाण्यासाठी तुम्हाला 1 तास वेळ लागला. किती तास लागला? वेळ 1 तास. आपण घड्याळ बघितलं, 1 तासामध्ये आपण 50 किलोमीटर आलो. याचा अर्थ आपला वेग किती झाला? ताशी 50 किलोमीटर. याचा अर्थ असा आहे का तुम्ही निघाल्यापासून पोचेपर्यंत तो 50चा स्पीड आहे म्हणून? नाही. काही ठिकाणी तुमचा तो स्पीड किती असणार आहे? मे बी 30 असेल, 50 असेल, 100 असेल, एक्सेट्रा. मग ह्या टोटल किलोमीटर तुम्ही तर 100च्या स्पीडने निघालात मॅक्झिमम वेळेला, तरी पण तुम्हाला आज कसं काय झालं? वेळ का कमी, वेळ का जास्त लागला? त्याला एकच कारण आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ब्रेक मारला, जिथे तुमची गाडी स्लो झाली, ती स्लोएस्ट जी असेल, त्याला स्लोएस्ट स्टेप म्हणू आपण, ती तुमच्या एकूण टाइम वरती अफेक्ट करते. अँड दॅट इज रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे आपण थोडक्यात काय सांगूया? दिस स्लोएस्ट स्टेप अफेक्ट ऑन आवर स्पीड ऑर आवर, काय म्हणून आपण त्याला, पोचण्याच्या वेळेवरती तो अफेक्ट करतो. म्हणून आपण सांगूया जी स्टेप स्लो असेल ती ओव्हरऑल रेटवरती इफेक्ट करते. थोडक्यात रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? रिॲक्टंट पासून प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होण्यासाठी लागणारा टाइम, त्याला आपण काय म्हणूया? रेट ऑफ रिॲक्शन. या रेट ऑफ रिॲक्शन वरती कोण अफेक्ट करतो? जी सगळ्यात स्लो स्टेप असेल. मी सांगितलं पहिलंच की रिॲक्शन 1 ऑर मोर स्टेप मध्ये प्रोसीड होते. जी स्टेप स्लो आहे ती स्टेप ओव्हरऑल रेट वरती अफेक्ट करते. त्याला आपण म्हणूया रेट डिटर्मिनिंग स्टेप. काय म्हणू आपण? रेट डिटर्मिनिंग स्टेप. जर आपण याचा कायनेटिक स्टडी केला, काय सांगितलं मी, याचा कायनेटिक स्टडी केला, तर आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन काय सापडतो? हा रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, असं लक्षामध्ये आलं, हा मिथाइल ब्रोमाइडचा एक मॉलिक्यूल आहे, हा OH चा एक मॉलिक्यूल आहे. हा रेट ह्या दोघांवरती पण डिपेंड आहे. दोघांवरती पण डिपेंड आहे. कोणाच्या? तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन वरती. हे घेतलं मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आहे. रेट डिपेंडिंग अपॉन बोथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ, काय म्हणून आपण त्याला, अल्कोहोल. Then rate is equal to K. It will be constant. Rate constant म्हणूया आपण. मिथाइल ब्रोमाइड अँड
OH मायनस. आता लक्षामध्ये आता या ठिकाणी हा रेट आहे, हा के मीन्स रेट कॉन्स्टंट आहे. दिस रेट डिपेंडिंग अपॉन बोथ. इतर रिॲक्टंट कुठले कुठले आहेत, मिथाइल ब्रोमाइड पण आहे आणि OH पण आहे. असं ऑब्झर्वेशन मध्ये लक्षात आलं की हा जो रेट आहे दोघांवरती पण डिपेंड आहे. याचा अर्थ स्लोएस्ट स्टेप मध्ये म्हणजेच रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये हे दोघं पण इन्व्हॉल्व आहेत. म्हणून जनरली ही रिॲक्शन एका स्टेप मध्ये प्रोसीड होते. काय सांगितलं मी, एका स्टेप मध्ये प्रोसीड होते. आता बघूया आपण याचं ऍक्च्युअल मेकॅनिझम काय आहे ते. आता परत रिमाइंड करा, मी सांगितलं काय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत असताना या ठिकाणी अनसिमेट्रिकल ब्रेकिंग झालं, हेटेरोटिक फिशन झाला, एक्स बाहेर पडला, एक्स मायनस हलाइड आहे ना, आपण त्याला काय म्हणलं, लिव्हिंग ग्रुप म्हणलं. काय म्हणलं आपण, लिव्हिंग ग्रुप. आता ही रिॲक्शन प्रोसीड होत असताना सबस्ट्रेट कोणता आहे त्याच्यावरती हा रिॲक्शन्स डिपेंड आहे. दोन प्रकारचे असतात म्हणून मी सांगितलं, SN1 अँड SN2. आता याच्यामध्ये फर्स्ट आपण घेतले SN2 रिॲक्शन्स. आता SN2 याचा लॉंग फॉर्म काय ते आपण डिटेल्समध्ये नंतर बघूया. ही रिॲक्शन मी अंडर ऑब्झर्वेशन घेतली, याचा कायनेटिक स्टडी केला. मी काय केलं, मी कायनेटिक स्टडी लॅबोरेटरीमध्ये केला. तर मला असं लक्षामध्ये आलं या दोघांच्या रिॲक्टंट पासून प्रोडक्ट तयार होत असताना हा जो रेट आहे ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे. याचा अर्थ याचं कॉन्सन्ट्रेशन मी कमी केलं, याचं पण कमी केलं, रेट पण काय होणार आहे, कमी होणार आहे. याचं दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, रेट पण काय होणार आहे, वाढणार. याचा अर्थ रेट हा दोघांच्या पण कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे. दोन्ही पण रिॲक्टंट्स इन्व्हॉल्व आहेत. मग हा एक मॉलिक्यूल आहे, हा एक मॉलिक्यूल आहे, म्हणून या रिॲक्शनला म्हणायचं SN2. 2 मीन्स बाय मॉलिक्युलर. काय म्हणायचं, बाय मॉलिक्युलर. आता परत सांगा मला, S मीन्स सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक अँड 2 फॉर बाय मॉलिक्युलर. ह्या रिॲक्शनला तुम्ही बाय मॉलिक्युलर का म्हणलं, का तर रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये दोन्ही मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व आहेत. याचाच अर्थ या रिॲक्शनचा जो रेट आहे तो कोणावर डिपेंड आहे, बोथ मिथाइल ब्रोमाइड अँड न्यूक्लियोफाइल OH मायनस. येथे लक्षामध्ये यायला पाहिजे. परत बघा, इथं रेट दोघांवरती पण डिपेंड आहे म्हणून आपण काय म्हणलं याला, बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. आता लक्ष द्या इकडं, याचं मेकॅनिझम कसं करायचं. हा जो CH3Br आहे, हा सबस्ट्रेट जो CH3 आहे तो कार्बन टेट्राहायड्रल आहे. तुम्ही असा रिप्रेझेंट केला, इथे घेतला मी हा कार्बन, हा जो बॉन्ड इथं दाखवायचा थोडासा मी क्रॉस घेतला, इथं हा एक हायड्रोजन, इथे अटॅच घेतला मी हा Br, हा इकडे फ्रंटला आलेला कार्बन आपण वेज लाईनने दाखवतोय. वेज फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलं होतं, हा एक हायड्रोजन आणि हा बॅकला असणारा कार्बन जो मी दाखवतोय डॉटेड, हा कोणते, हायड्रोजन. आता हा जो कार्बन आहे तो केअरफुली बघा, हा कार्बन 3 हायड्रोजनला बॉन्डेड आहे, एका Br ला बॉन्डेड आहे. हा कार्बन कायरल कार्बन आहे का, कशाला म्हणतो आपण कायरल कार्बन, रिमेंबर करा, दोज कार्बन इज बॉन्डेड टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. हे तिघं सारखे, त्याचा अर्थ हा कायरल नाही. आता आपण याच्यावरती अटॅक करतोय कुणाचा, OH मायनसचा. आता खूप केअरफुली इथं फोकस करा. दिस कार्बन ॲक्वायर्स पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस Br ॲक्वायर्स पार्शियली निगेटिव्ह चार्ज. हा Br मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून याच्यावरती चार्ज कोणते, निगेटिव्ह आहे. याच्यावरती कोणते, निगेटिव्ह आहे. आता हा जर OH, दोन पॉसिबिलिटी आहेत, एक तर तो इथून अटॅक करेल किंवा या बाजूने अटॅक करेल. मी पण इथं लिहितो OH मायनस. आता बघा, हा एक मॉलिक्यूल आहे, हा पुढून याच्यावरती अटॅक करायला, याच्यावरती त्याला रिॲक्ट व्हायचं आहे ना, मग रिॲक्ट व्हायचं म्हणल्यानंतर तो त्याच्यावरती ऍक्शन करेल, अटॅक करेल. ओके, हा अटॅक करत असताना हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह, ह्या दोघांमध्ये कुठला फोर्स असणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स. कुठला, रिपल्सिव्ह फोर्स. म्हणून हा OH याच्यावरती अटॅक करताना दोघांमध्ये रिपल्शन तयार होतं. हा Br ह्याला इकडे यूज देत नाही. मग हा काय करतो, इकडून येता येत नाही फ्रंटनं, म्हणून तो काय करतो, बॅक साईडने येतो. आता बॅक साईडला इथं हायड्रोजन 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 आहे, यांच्यावरती कुठलाही चार्ज नाहीये, त्यामुळे हा OH मायनस आयन इझिली अटॅक करू शकतो कार्बनवरती. कुणावरती, कार्बनवरती. इथं परत रिमेंबर करा, इन दिस रिॲक्शन फ्रंट साइड अटॅक नॉट पॉसिबल, अटॅक फ्रॉम बॅक साइड. वाय फ्रंट साइड अटॅक नॉट पॉसिबल,
ड्यू टू इंटरॅक्टिव्ह फोर्सेस किंवा आपण म्हणतो इंटर काय म्हणू आपण त्याला आयोनिक रिपल्शन. इथं पण बीआर आहे OH ह्यांच्यामध्ये काय असणार आहे रिपल्शन असणार आहे, आणखी स्टेरिक फॅक्टर असणार आहे याचा. म्हणून या ठिकाणी फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाही. अटॅक कुठून होतो फ्रॉम बॅक साइड. कुठून होतो फ्रॉम बॅक साइड. आता हा अटॅक करत असताना होतोय काय, हा अटॅक करतो याचा अर्थ हा OH या कार्बन बरोबर ती बॉन्ड फॉर्म करतो. हा बॉन्ड फॉर्म करत असताना हा बॉन्ड ब्रेक होतो. परत ऐका, व्यवस्थित सांगतोय मी, खूप महत्वाचं आहे मित्रांनो. या ठिकाणी फोकस करा, इझी समजायला, काही अवघड नाही. हा OH ज्या ह्याच्याबरोबर ती बॉन्ड फॉर्म करणार आहे, हा बॉन्ड फॉर्म करायला लागतो त्यास ह्याचा बॉन्ड ब्रेक व्हायला लागतो. याचा अर्थ हा बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग ही प्रोसेस सायमल्टेनियसली होते. काय होते? सायमल्टेनियसली. लक्ष द्या इकडं. आपण असं इमॅजिन करूया, हा OH या कार्बन बरोबर ती काय करतोय बॉन्ड फॉर्म करतोय. हा बॉन्ड फॉर्म करायला लागला की काय होतं, याच्यामधला बॉन्ड ब्रेक व्हायला लागतो. परत बघा, हा OH याच्यावरती बॉन्ड फॉर्म करतोय त्यावेळेस हा लिव्ह होतोय. काय होतोय? लिव्ह होतोय. थोडक्यात काय, कार्बन आणि बीआर मध्ये ब्रेकअप झालं. का ब्रेकअप झालं? OH मुळे. हा ह्याच्याबरोबर बॉन्डिंग करायला लागला. काय झालं? ह्याच्याबरोबर बॉन्डिंग करायला लागला त्यावेळेस हा लिव्ह व्हायला लागला. याचा अर्थ ह्या दोघांचं ब्रेकअप व्हायला लागलं आणि ह्या दोघांचा बॉन्ड मेकिंग व्हायला लागला. ओके, आपण बाय मॉलिक्युलर म्हणलं, म्हणजेच हा दोन मॉलिक्युल बरोबरती काय होतोय बॉन्ड फॉर्म करण्याचा प्रयत्न करतो. पण याच्या लक्षात येतं ह्या दोघांबरोबर ती बॉन्ड फॉर्म करतोय, हा स्वतःहून निघून जातो. मग होतं काय, हा बॉन्ड फॉर्म करायला लागला की हा लिव्ह व्हायला लागतो. हा काय करतो? लिव्ह व्हायला लागतो. इथं बघा परत, हा OH कार्बन वरती बॉन्ड फॉर्म करतो त्यावेळेस बीआर हा लिव्ह होणार आहे. काय होणार आहे? लिव्ह होणार. अर्थात हा कार्बन याला ब्रेकअप देतो आणि याच्याबरोबर ती बॉन्ड फॉर्म करतो. जमाना सध्या वाईट आहे. आता त्याच्यामध्ये काय राहिलं, हा हायड्रोजन हे एका प्लेन मध्ये आले, ही वेज लाईन, हा इथला हायड्रोजन, ही डॉटेड लाईन. थोडक्यात काय, ह्या बॅकसाइड अटॅक मुळे ह्यांचं मग स्ट्रक्चर थोडंसं रिअरेंज झालं. हे एका प्लेन मध्ये आले, हा OH आणि हा बीआर. इथे चार्ज किती होता हो? एक निगेटिव्ह होता, याच्यावरती पण निगेटिव्ह होता. हा निगेटिव्ह चार्ज दोघं पण सायमल्टेनियस आणखी ब्रेक झालेत का? हा पण पूर्णपणे ब्रेक झालेला नाही, हा पण पूर्णपणे बॉन्ड फॉर्म झालेला नाही. प्रोसेस चालू आहे, ह्याची बॉन्ड बनवायची प्रोसेस चालू आहे, ह्याची बॉन्ड ब्रेक व्हायची प्रोसेस चालू आहे. असंच लगे लगे होत नसतं. दुसरा कोणीतरी येऊन अटॅचमेंट करतो त्यास तो निघून जायला लागतो. ह्या प्रोसेसला वेळ लागतो. म्हणजेच ही काय आहे? स्लो स्टेप आहे. यालाच म्हणतात रेट डिटर्मिनिंग स्टेप. काय म्हणतात? रेट डिटर्मिनिंग स्टेप. हा याच्यावरती अटॅक करतो, बॉन्ड फॉर्म करायला लागलाय, हा लिव्ह व्हायला लागलेला आहे. ह्या दोघांवरती निगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्ज याच्यावरती हा जातो आणि याच्यावरती हा जातो. मीन्स वन निगेटिव्ह चार्ज partially distributed half on OH and half on Br, and this carbon forms 5 bonds, 3 sigma bonds and 2 partial bonds. महत्वाचे काय सांगितलं मी, this carbon 5 bonds, 3 sigma bonds and 2 partial bonds. काय म्हणू आपण त्याला? partial bond. And this carbon is काय म्हणू आपण त्याला? This carbon is penta-coordinate bonds. Penta-coordinate bonds. This carbon is penta-coordinate. हा कार्बन काय झाला? पेंटा-कोऑर्डिनेट झाला. हा पेंटा-कोऑर्डिनेट कार्बन आहे. कोण आहे हा? पेंटा-कोऑर्डिनेट कार्बन. हे दोघांवरती पण काय आले? पार्शियली निगेटिव्ह चार्ज आले. परत बघा, ह्याला मी पेंटा कोऑर्डिनेट कार्बन का म्हणलं? दिस कार्बन फॉर्म्स 5 bonds, 3 with hydrogen called as sigma bonds and these 2 are partial bonds. म्हणजे ह्यानं पण पार्शियली बॉन्ड फॉर्म केलाय, हा पार्शियली ब्रेक झालाय. आणखी लिव्ह झालाय का? नाही. फायनली काय होतं, हा ह्याच्याबरोबर बॉन्ड फॉर्म करतो आणि हा बीआर लिव्ह होतो. इथे लिहिले मी बीआर मायनस. आता हा OH या बाजूने अटॅक केला,
Br या बाजूला होता, OH या बाजूने अटॅच झाला. मी इथे लिहिला हा कार्बन, हा OH, या ठिकाणी असणारा हा परत टेट्राहायड्रल स्ट्रक्चर रिअरेंज होणार आहे. हा हायड्रोजन, नंतर हा हायड्रोजन आणि वेज लाईन असणारा हा हायड्रोजन. केअरफुली बघा आता काय झालं, ह्या Brच्या प्लेसला OH आला, पण Br ज्या बाजूला होता त्या बाजूला OH आला का त्याच्या अपोजिट साईडला आला. काय म्हणू आपण त्याला, अपोजिट साईडला. थोडक्यात काय, इकडून आपण याच्यावरती हॅमरिंग केलंय, हा OH ने इकडून अटॅक केला. अटॅक केल्या केल्या हे स्ट्रक्चर पूर्णपणे इन्व्हर्ट झालं. पूर्णपणे काय झालं, इन्व्हर्ट झालं. हे स्ट्रक्चर या पद्धतीने होतं. इकडे लक्ष द्या, हे दोन्ही बॉन्ड ते काय झाले, इकडून हॅमरिंग केल्यामुळे स्ट्रक्चर या पद्धतीने झालं. याचा अर्थ इन्व्हर्जन झालं. पण आपण इन्व्हर्जन म्हणतो कधी, जर हा कार्बन कायरल असेल तरच आपण याला इन्व्हर्जन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, इन्व्हर्जन. अदरवाईज म्हणायची काहीच गरज नाही. का तर तिन्ही हायड्रोजन आपण कुठेही प्लेस केले फरक पडणार आहे का? हा बॅकला, हा फ्रंटला आणि हा वन प्लेन मध्ये दोघं असतात, काय फरक पडणार आहे का? नाही. पण जर याच ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलं असतं 2-क्लोरोब्युटेनचं, या पद्धतीने बघायचं. आता हा कार्बन, हा CH3, इथे घेतला मी Cl, या ठिकाणी आपण घेऊया हायड्रोजन, हा घेतला C2H5. आता फ्रंट साइडनं आपण OH चा अटॅक केला, हा पॉसिबल आहे का? नाही. म्हणून हा अटॅक कुठून करतो, फ्रॉम बॅक साइड. इथून बॅक साइडला अटॅक केला. आता हा कुठला कार्बन आहे, आपण काय सांगूया, हा कार्बन कोणता आहे, तर कायरल कार्बन आहे. बॅक साइडने अटॅक केल्यानंतर हा जो Cl आहे, जो काय आपण म्हणून आपण त्याला राईटला होता तो लेफ्टला जाणार आहे आणि येणारा प्रोडक्ट तुमचा असा येणार आहे, COH, हा CH3, H, हा C2H5. आता बघा, हे स्ट्रक्चर मध्ये हे दोन्ही बॉन्ड लेफ्टला होते, गेले कुठं ते राईटला. थोडक्यात काय झालं, हे स्ट्रक्चर पूर्णपणे इन्व्हर्ट झालं. हे बघा, हे दोन बॉन्ड इकडे होते, इन्व्हर्ट म्हणजे काय झाले, त्या बाजूला झाले. याला म्हणतात 100% इन्व्हर्जन. 100% इन्व्हर्जन. पण हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस OH चा अटॅक बॅक साईडनं होतो आणि हा कार्बन कायरल असेल तर. कायरल नसेल तर आपण त्या पद्धतीने रिप्रेझेंट केला तरी चालतो, त्याला इन्व्हर्जन म्हणायची गरज नाही. म्हणजे आपण ह्या स्टेप याच्यामध्ये काय सांगितलं की मिथाइल ब्रोमाइड विथ NaOH, किंवा आपण याला हायड्रॉलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड म्हणतो. हायड्रॉलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल्स इज अन SN2 रिएक्शन मेकॅनिझम. SN2 रिएक्शन मेकॅनिझम. आता SN2 म्हणजे काय, S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक and 2 for bimolecular reaction. S for substitution, N for nucleophilic and 2 for bimolecular reaction. Why this reaction is known as bimolecular reaction? त्यासाठी आपण काय बघितलं, याचा कायनेटिक स्टडी केला, तर आपण केमिकल कायनेटिक्स म्हणतो. त्याच्यावर आपण त्याचा रेट बघितला, तर आपल्याला असं लक्षामध्ये आलं, हा जो रेट आहे तो मिथाइल ब्रोमाइड आणि न्यूक्लियोफाइल दोघांवरती पण डिपेंड आहे. म्हणजे दोन मॉलिक्युलवरती रेट डिपेंड आहे. म्हणून आपल्याला काय म्हणलं, bimolecular reaction. Means in rate determining step, two molecules are involved, called as bimolecular. परत आपण याचं मेकॅनिझम स्टडी केलं. मेकॅनिझम मध्ये आपल्याला असं लक्षामध्ये आलं, OH चा अटॅक आपण फ्रंट साइडनं करायचा प्रयत्न केला, तो पॉसिबल नाही झाला. का नाही झाला, का तर OH आणि हा Br मध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस असतात. हा ह्याला काय करतो, रिपेल करतो, म्हणून या साइडनं अटॅक पॉसिबल नाहीये किंवा रिॲक्शन होऊ शकत नाही. म्हणून OH ने अटॅक कुठून केला, फ्रॉम बॅक साइड. मग बॅक साइडला हा इझी अटॅक करू शकतो. कुणावरती अटॅक केला, कार्बनवरती. हा अटॅक करत असताना OH कार्बन बरोबर ती बॉन्ड फॉर्म करायला लागतो. सायमल्टेनियसली कार्बन आणि Br मधला बॉन्ड ब्रेक व्हायला लागतो आणि ही इंटरमिडिएट स्टेप तयार होते, जी ह्या रिॲक्शनचा रेट कमी करते. सॉरी, काय म्हणू आपण त्याला, ही स्लोएस्ट स्टेप आहे, म्हणून आपल्याला काय म्हणलं, रेट डिटर्मिनिंग स्टेप. अँड दिस स्टेट is called as called as transition state. काय म्हणून आपण, ट्रान्झिशन स्टेट.
इन ट्रान्झिशन स्टेट कार्बन बिकम्स पेंटाकॉर्डिनेट. काय सांगितलं मी? कार्बन बिकम्स पेंटाकॉर्डिनेट बिकॉज they are having 5 bonds. 3 are sigma bond with hydrogen and 2 bonds are partial bonds. 2 bonds are partial bond. ला आपण काय म्हणूया? ट्रान्झिशन स्टेट. ह्या ट्रान्झिशन स्टेटला रिॲक्शनची सगळ्यात जास्त एनर्जी लागते. सगळ्यात जास्त एनर्जी लागते. मग काय होतं फायनली? हा OH पूर्णपणे बॉन्ड फॉर्म करतो. यानं ज्यावेळेस पूर्णपणे बॉन्ड फॉर्म केला कार्बन बरोबरती, त्याच Br काय झाला? बाहेर पडला. आपण याला काय म्हणतो? लिव्हिंग ग्रुप. काय म्हणतो आपण? लिव्हिंग ग्रुप. आणि हा फायनल प्रोडक्ट काय झाला? तयार झाला. इथे लक्षामध्ये आता हे डिपेंड कशावरती आहे? तर हा Br ज्या सबस्ट्रेटला अटॅच आहे त्याच्यावरती तो SN1 एक SN2 डिपेंड आहे. आपण कुठला स्टडी केला? SN2. जसं आपण SN1 स्टडी करतोय ते स्टडी झाल्यानंतर मग तुमच्या लक्षामध्ये येईल की कुठले सबस्ट्रेट असणारे अल्काइल हॅलाइड्स SN1 दाखवतात आणि कुठले SN2 दाखवतात. तर आपण एवढं सांगूया की जे प्रायमरी सबस्ट्रेट असतील, खूप महत्वाचं आहे, मी काय सांगितलं, जे प्रायमरी सबस्ट्रेट असतील ते काय दाखवतात? SN2 मेकॅनिझम दाखवतात. काय दाखवतात? SN2 मेकॅनिझम. आता हा जवळपास प्रायमरीमध्ये कन्सिडर केला जातो मिथाइल ग्रुप. ऍज अ इथाइल असेल तो पण प्रायमरी. हे मेकॅनिझम झालं. हे ट्रान्झिशन स्टेट आहे, फायनल प्रोडक्ट आहे. पण जर तुम्ही या ठिकाणचा घेतलेला अल्काइल हॅलाइड जर तो कायरल असेल, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल, तर मात्र हा SN2 मध्ये त्याचं काय होतं? इन्व्हर्जन होतं. त्याला आपण म्हणतो 100% इन्व्हर्जन. आणि त्यालाच म्हणतात ऑल्डन इन्व्हर्जन. काय म्हणतात त्याला? ऑल्डन इन्व्हर्जन. आता बघा, ह्या SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये आपण जर बघितलं तर काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत. त्याला आपण सायलेंट फीचर्स पण म्हणू शकतो. पहिले फीचर कुठले? दिस रिॲक्शन प्रोसीड थ्रू सिंगल स्टेप मेकॅनिझम. काय म्हणू आपण त्याला? सिंगल स्टेप मेकॅनिझम. ही रिॲक्शन फक्त एका स्टेप मध्ये प्रोसीड होते. का होते असं? त्यांचा जो रेट आहे तो काय आहे? बायमॉलिक्युलर आहे आणि दोन्ही पण मॉलिक्युल्स हे रेट वरती अफेक्ट करतात. दिस इज सिंगल स्टेप. दुसरं सगळ्यात महत्वाचं फीचर्स कुठलं? बॅकसाइड अटॅक. ओनली पॉसिबल बॅकसाइड अटॅक बिकॉज from front side this nucleophile repel from Br minus means living group. अटॅकिंग न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग ग्रुप यांच्यामध्ये रिपल्शन असतं, म्हणून फ्रंट साइडनं अटॅक पॉसिबल नाहीये. कुठून होतो मग? बॅक साइड. सेकंड झालं. थर्ड आपण सांगूया ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट. इन ट्रान्झिशन स्टेट OH form partial bond with carbon at the time Br will be living. काय म्हणू आपण त्याला? Br will be living. And these two Br living group and attacking group carries half charge किंवा partial negative charge. आपण काय म्हणू? सिंपल त्याला partially negative charge. This attacking group Br will be living group and both carries partially negative charge. कशामध्ये? In transition state. फोर्थ आपण सांगूया कुठला? दिस कार्बन बिकम्स कुठला म्हणलं आपण? पेंटा कोऑर्डिनेट. काय म्हणू आपण? पेंटा कोऑर्डिनेट. इन ट्रान्झिशन स्टेट कार्बन बिकम्स पेंटा कोऑर्डिनेट बिकॉज they form 3 sigma bonds with hydrogen and 2 partial bond with one is OH and another will be Br. थोडस या पद्धतीने रिप्रेझेंट करा. ऑक्सिजन कार्बन मध्ये बॉन्ड असतो. हा काय झाला? पेंटा कोऑर्डिनेट बॉन्ड. काय म्हणून आपण? पेंटा कोऑर्डिनेट बॉन्ड. कशामध्ये? ट्रान्झिशन स्टेट मध्ये. आणि फायनली आपण सांगू शकतो दिस SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. जर या ठिकाणी कायरल कार्बन आला तर याचं होतं काय? इन्व्हर्जन होतं. किती होतं? 100%. पण हे कधी? जर तो कायरल कार्बन ऍटम असेल तर. काय सांगतो मी? कायरल कार्बन ऍटम असेल तर. जर याच्यावर तुम्हाला बोर्ड एक्झामला क्वेश्चन आला, सीईटी नीटला तर खूप क्वेश्चन्स आहेत, ते आपण त्या लेक्चरला डिस्कस करूया. सीईटी नीटच्या बोर्ड एक्झामला जर क्वेश्चन आला तुम्हाला, एक्सप्लेन द रिॲक्शन मेकॅनिझम ऑफ हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. तुम्हाला काय करावं लागतं? सिंपल आहे. काही स्टेप तुम्हाला
स्टेप तुम्हाला फॉलो करावे लागतात. तर पहिली स्टेप कुठली? पहिलं सांगावं लागतं तुम्हाला, ही रिॲक्शन SN2 आहे का SN1 आहे. ऑलरेडी आपण तर स्टडी केलेला असतो. पण आपण सांगणार पहिल्यांदा, हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड इज अन SN2 रिॲक्शन. SN2 रिॲक्शन. तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा SN2 रिॲक्शन आयडेंटिफाय केलं, त्याला तुम्हाला हाफ मार्क असतो. SN2 चा लॉंग फॉर्म लिहायचा. S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लिओफाइल, न्यूक्लिओफिलिक, अँड 2 फॉर बायमॉलिक्युलर. इथे लक्षामध्ये, म्हणजे फर्स्ट तुम्ही काय सांगणार की सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक, बायमॉलिक्युलर रिॲक्शन आहे, SN2 रिॲक्शन आहे, त्याचा लॉंग फॉर्म लिहिला त्या पहिल्या स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला दोन्हीपैकी कुठलं तरी एक एक्झाम्पल लिहायचं आहे. हे एक्झाम्पल आपण लिहिलं, CH3Br OH मायनस CH3OH अँड Br. हे एक्झाम्पल लिहिल्यानंतर थर्ड स्टेपला तुम्हाला त्याचा कायनेटिक स्टडी म्हणजे केमिकल कायनेटिक्स लिहायचा, रेट ऑफ रिॲक्शन. ह्या दोन्ही स्टेप्स तुम्हाला इथे लिहायच्या. कुठल्या? थर्ड स्टेपमध्ये. आणि फोर्थ स्टेप तुम्हाला काय सांगायचंय? मेकॅनिझम. काय सांगायचंय? मेकॅनिझम. आणि मेकॅनिझम लिहिल्यानंतर तुम्हाला थोडक्यामध्ये पाचव्या स्टेपमध्ये हे सायलेंट फीचर्स लिहायचे. काय लिहायचे? सायलेंट फीचर. याच्यावरती 3 ते 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. 3 ते 4 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. हे सायलेंट फीचर्स मध्ये तुमचे हे 5 पॉईंट थोडक्यामध्ये आले पाहिजे. कुठले कुठले? सिंगल स्टेप मेकॅनिझम, बॅकसाइड अटॅक, ट्रान्झिशन स्टेट, पेंटा कोऑर्डिनेट कार्बन आणि इफ कायरल कार्बन इन्व्हर्जन टेक प्लेस. इथे लक्षामध्ये, एवढ्या लेक्चरला आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझम बघूया. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचंय? SN1 रिॲक्शन मेकॅनिझम बघायचंय. ओके, थँक्यू. थोडंसं आणखी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये COVID-19 म्हणजेच कोरोना फुल वाढलंय. आणि गव्हर्नमेंट पण आता त्या पद्धतीनं तुमची काळजी घेण्याला तत्पर असेल नसेल माहीत नाहीये, पण तो अनलॉक चालू केलंय त्यांनी. हा अनलॉकच आपल्याला घातक आहे. असं नाही की आपण काही करायचंच नाहीये. करायचंय. काय करायचंय? ज्या ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणं असतील त्या ठिकाणी आपण पूर्णपणे जाणं अवॉइड करायचंय. दुसरी गोष्ट, घराच्या बाहेर पडताना कंपल्सरी मास्क यूज करायचंय. कुठेही जावा तुम्ही, काही टच करा, फक्त एक प्रिकॉशन्स कायम घ्या की आपला हात हा आपल्या नाकाला, तोंडाला आणि डोळ्याला लागला नाही पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही घरी येता त्यावेळेस पूर्णपणे तुमचे जे कपडे असतील ते गरम पाण्यामध्ये टाका किंवा उन्हामध्ये टाकले तरी चालतात. पूर्णपणे व्यवस्थित आंघोळ करा, पूर्णपणे हात स्वच्छ धुवा, वारंवार हात सॅनिटाईज करा. हे खूप महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला 2 माणसं जरी दिसली तर त्या ठिकाणी थोडंसं लांबून एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे. घ्यायला गेलात तर असं आहे का कुठलं की लगेच ते दोघांच्या अगोदर मलाच घ्यायचंय म्हणून? दोघं झाल्यानंतर निवांत पाठीमागे थांबा. गर्दीत जाऊ नका. दुसरी गोष्ट, आपल्या घरामधल्या आजी आजोबांची, वयस्कर माणसांची आणि लहान मुलांची काळजी घ्या. थँक्यू.